वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। विजयपुर शहर के कन्नड़ साहित्य परिषद, अब ये नाम कितना मशहूर और कितना नाम है, ताकि यहाँ पर काम कैसे हो रहा है। आप देवेंद्र का आरोप क्या कर रहे हैं उन्हीं की जुबान से तो सुनाएंगे, मगर साहित्य ऐसा नाम है, पत्रकारों से पहले साहित्यों का नाम जाना जाता है, पहचाना जाता है। अब से नहीं, कहीं सदियों पुराना सबसे पहले साहित्य ही थे, मगर आज उनकी लेखक, आज उनके साहित्य, आज उनकी जो खूबियां जो थी आज भी जिंदा है और हमेशा जिंदा रहेंगे। आज उन साहित्यों के साहित्य लिखे हुए। अब तो यहाँ पर बहुत सारे कलाकार है, बहुत सारे लेखक है, बहुत सारे साहित्य है, मगर साहित्य परिषद अब खंडर बन गया है। अब उस पर कहीं पत्रकार यहाँ पर आस पास रहते हैं, न्यूज रिपोर्टर आस पास रहते हैं, मगर कभी इस पर ये नहीं ख्याल किया ताकि ये साहित्य परिषद है या खंडर है। अब तो इस पर कोई भी सवाल तो नहीं उठाया, मगर बहुत सारे संगठन भी है, कर्नाटक रक्षणा वेदी के है और ना जाने जय कर्नाटक है, बहुत सारे कर्नाटक नाम से ही बहुत सारे संगठन है और बहुत सारे अलग अलग नाम से संगठन है, मगर सबसे पहले जाना हुआ संगठन वो है साहित्य परिषद वो है। अब तो ये साहित्य परिषद पूरे कर्नाटक में इतना नामी साहित्य परिषद एक संगठन है और इसमें इतने समझदार और इतने अक्लमंद लोग हैं, मगर साहित्य परिषद क्यों नहीं सुधार पाए, क्यों यहाँ पर सुधर नहीं पाया। 2 अध्यक्ष बदल गए, यानी कि कहीं साल बदल गए, मगर यहाँ पर कुछ भी बदला नहीं। बहुत सारे लोग आकर यहाँ पर आंदोलनकारी करने वाले, आंदोलन पर खड़े होने वाले, एमएलए को अपोज हो जाकर उनके विरोध आंदोलन करने वाले, एमपी के आंदोलन करने वाले, मंत्रियों के आंदोलन करने वाले, सरकार के विरोध आंदोलन करने वाले, केंद्र सरकार के विरोध आंदोलन करने वाले आज यहाँ पर प्रेस मीट ना जाने कर जाते हैं, कहीं यहाँ पर फंक्शन कर देते हैं, मगर कभी रोज उन्होंने यहाँ पर इतना खंडर ऐसे क्यों हो गया, इस पर कभी उन्होंने आवाज नहीं उठाया। ताकि इसलिए यहाँ पर मुफ्त में कुछ कार्यक्रम, कुछ फंक्शन बनाने के लिए दे देते हैं, इसीलिए उनकी आवाज खामोश हो गई है। शायद इसलिए इस साहित्य परिषद, खंडर साहित्य परिषद पर अब तक कोई भी आवाज नहीं उठाया, ताकि उनमें कोई हक नहीं है, कोई इसमें आवाज में बुलंद नहीं है, ताकि वो जो आवाज नहीं उठा पाता शायद वो समझदार ही नहीं है। अब तो यहाँ पर देवेंद्र इन्होंने तो ये आवाज उठाने लग गए, ताकि ये हमारे कर्नाटक का ही एक अपमान है, एक बेइज्जती है, ताकि ऐसे यहाँ पर ना कोई कलर है। देखिए, हमने स्क्रीन पर आपको तस्वीरें बता रहे हैं, इस खंडर हुआ साहित्य परिषद को भी बता रहे हैं, ताकि किस तरह हाल हो गए यहाँ पर। अगर छोटी सी चौराहे पर एक चाय की दुकान हो तो इससे बेहतर खूबसूरत होता है एक साहित्य नाम परिषद, अब ये हाल हो गया है। तो यहाँ पर सरकार ने अनुदान देती है, सरकार इसको पैसा दे देता है, आखिर सुधर क्यों नहीं पाया? क्या सरकार ने क्या पैसा नहीं दे दिया? अब यहाँ पर हासिलपीर वालीकार पर अब यही आरोप हो रहा है। ना जाने ऐसे बहुत सारे संगठन के हमने पढ़े हुए हैं कार्यक्रम के का पत्र, ताकि उसमें अच्छे अच्छे चीफ गेस्ट है, अच्छे अच्छे नामी लोग हैं, मगर यहाँ पर कुछ काम ही नहीं है। आखिर वजह क्या होंगे? क्यों इस पर आवाज लोग नहीं उठाए? देवेंद्र ही क्यों इसको आरोप किया है और इस पर देवेंद्र ही क्यों आरोप कर आवाज उठाए हैं? ये तो समझने की बात और सोच की बात है, मगर यहाँ पर साहित्य परिषद, यहाँ पर आगे गार्डन रहना चाहिए, यहाँ पर बैठने के लिए कुर्सियां रहना चाहिए, ये तो खूबसूरत रहना चाहिए। यहाँ पर नामी तस्वीरें हैं, हमारे रिपोर्टर, हमारे कैमरामैन यहाँ पर सब यहाँ पर सर्च करके रिपोर्टिंग किया है, मगर यहाँ पर पेड़ पौधे और यहाँ पर गंदगी, यहाँ पर जैसे कि जो पहले था आज भी वैसा ही है। जब यहाँ पर बारिश आती है तो ये एक स्विमिंग पूल बन जाता है और कुछ भी नहीं है। और यहाँ पर पानी आने के बाद बहुत सारे रिपोर्टर्स इसका न्यूज बना चुके हैं, मगर खबरें भी लगा चुके हैं, मगर यहाँ पर जो तस्वीरें
हाल ये हो गई है, इसका ऐसा हाल हो गया है, मगर इस पर आज तक कोई रिपोर्टिंग नहीं की। मगर हमारी रिपोर्टिंग ऐसा है ताकि जो भी है दूध का दूध पानी का पानी हम ही करते हैं, ताकि इसलिए देवेंद्र इसके लिए आवाज उठाए, ताकि बहुत सारे संगठन अगर आवाज उठाएंगे तो कर्नाटक की मान और मर्यादा इज्जत बच जाएगी। अगर ऐसे ही छोड़ देंगे तो साहित्य परिषद, जो साहित्य कहते हैं, आज उनकी कोई कीमत नहीं होती। क्योंकि अब यहाँ पर देखा तो जाता है किस तरह से साहित्य परिषद है और किस तरह देवेंद्र आरोप कर रहे हैं, हम उन्हीं की जुबान से सुनाएंगे। आइए देखेंगे एक रिपोर्ट में। ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ಜరుగుತ್ತಾ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಹಾಗೆ. ಆದರೆ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಚೇಂಜ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಮೊದಲಿನವರು ಅಧ್ಯಕ್ಷರಿದ್ದರು, ಅರ್ಧಂಬರ್ಧ ಸುಣ್ಣ ಬಣ್ಣ ಮಾಡಿಕೆ ಹೋದರು. ಈಗ ಹೊಸ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬಂದಾರ, ಏನೇನೋ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ತಾ ಕನಸು ಕಂಡಿದ್ದೆವು, ಅದೇನೂ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ದೊಡ್ಡ ಜಿಲ್ಲಾ, ಅದರಾಗ ಮೇನ್ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಇದೆ, ಎದುರುಗಡೆ ಇದೆ ನಮ್ಮ ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನದ್ದು ಆಫೀಸ್. ಅದು ಏನು ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲಂಗೆ ಆಗ್ಬಿಟ್ಟೈತಿ. ಅದು ಸುಣ್ಣ ಬಣ್ಣ ಹಚ್ಚಿಕೆಸಿನ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಆಕರ್ಷಣೆ ಮಾಡುವಂಥ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಅಂದ್ರೆ ಕನ್ನಡ ಅಕ್ಷರದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಅಕ್ಷರ ಮಾಡಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಜನರಿಗೆ ಹಾಯ್ದೆ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರಲ್ಲಿ, ರೈತರು ಹಾದಿರ್ತಾರೆ, ಡಿ ಸಿ ಆಫೀಸ್ ಹೋಗೋರು ಹಾದಿಯಾಗೈತಿ. ಜನ ನೋಡಿರ್ಪಲ್ಲ ಯಪ್ಪ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಇಲ್ಲೇ ಆಫೀಸ್ ಅದರಪ್ಪ ಅನ್ನಂಗೆ ಆಕರ್ಷಣೆ ಆಗಬೇಕು. ಆ ಟೈಪ್ ಮಾಡೇ ಇಲ್ಲ. ಹಳ್ಳಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಂಗೆ, ಹೊಸ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಂಗೆ. ಅವು ಈಗ ಹೊಸ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಆಸೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ಅಂದ್ರೆ ಇವರು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ತಾ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೆವು. ಇವ್ರೇನು ನಿಸ್ಸ ಒಂದು ಫಂಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೊತ ಹೊಂಟಿದ್ರೆ ಒಳಗೆ ಆಫೀಸ್ ಕೂತ್ಕಿಸಿದ್ರೆ. ಮತ್ತು ತಾಲೂಕುಗಳದಾಗ ಫಂಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ಆ ಕಡೆ ತಿರುಗಾಡಿ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೇನಪ್ಪ ಮಾಡ್ಬೋದು, ಭಾಳ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ. ಆದರೆ ಈ ಕಡೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಗಮನ ಕೊಡಬೇಕು ಜಿಲ್ಲಾ ಕಮಿಟಿ ಕಡೆ. ಒಟ್ಟಿಗೆಸಿಂದ್ರೆ ಎಟ್ಟೆಟ್ಟು ಫಂಡ್ ಬರ್ತದೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ, ಆ ಫಂಡನ್ನು ತಂದು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಪರ ಹೋರಾಟಗಾರರು ಇರ್ತಾರಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ತೊಗೋಬೇಕು, ಒಳಗಡೆ ತೊಗೊಂಡು ಅವರೆಲ್ಲ ತೊಗೊಂಡು ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕು. ಫಂಡ್ ಬರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರ ವಿರುದ್ಧ ಕೂಗಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ರೆಡಿ ಇದ್ದೆವು. ಆದರೆ ಇವರು ನಮಗೆ ಹೇಳಿಕ್ತಾ ಇರಲಿ, ಇವರು ಎಷ್ಟು ಬತ್ತು ಎಷ್ಟಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು. ಈ ಫಂಡ್ ಇಟ್ಟು ಬಂದವಪ್ಪ ಈ ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ, ಇಟ್ಟು ಬಂದೈತಿ ಕನ್ನಡ ಪರಿಷತ್ಗೆ, ಅಥವಾ ಹಿಂಗೆ ಬೋರ್ಡ್ ಹಾಕಬೇಕು, ಒಂದು ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಈ ವರ್ಷ ಇಟ್ಟು ಬಿಡುಗಡೆ ಆಯಿತು, ಈ ವರ್ಷ ಇಟ್ಟು ಬಿಡುಗಡೆ ಆಯಿತು. ಬೋರ್ಡ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಚಲೋ ಆಗತ್ತಿ. ಅದನ್ನ ಹಾಕಿಲ್ಲ ಅವರು. ಮೊದಲಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಂಗೆ ಸುಮ್ ಖರ್ಚು ಮುಂದೆ ಮುದ್ದೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ರು. ಈ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬಂದ್ರೆ ಚಲೋ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಆಸೆ ಇಟ್ಕೊಂಡು. ಇನ್ನಾರು ನಮ್ಮ ಈ ಯುದ್ಧ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡ್ತೇವೆ, ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಪರ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ಅದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಅಂತ ಆಗ್ಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇವೆ. ಬಹು ಸಾರಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಪರಿಷತ್ ವತಿಯಿಂದ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ನಮ್ಮ ರಂಗಮಂದಿರದಾಗ, ಅಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಹಾಡ ಅಂತ ಹಚ್ಚಿಸ್ ಕುಣಿತಿದ್ರು. ಅವ್ರು ಟಾಳೆ ಚಪ್ಪಳ ಹೊಡ್ತಿದ್ರು. ಅವಾಗ ಹೊಡೆದಂತ ಆಗಬಾರ್ದು, ವಿರೋಧ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ನಾವೇ ವಿರೋಧ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದು ಅಂತ ಆಗಬಾರದು ಸಂಕ್ಷಣ ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಿಲ್ಲ. ಅದು ಇನ್ನೂ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಬೇಕು. ಕನ್ನಡ ಪರ ಸಂಘಟನೆ ಕರ್ಕೊಂಡು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇವೆ. ದೇವೇಂದ್ರ ಮಿರೇಕರ್, ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಕನ್ನಡ ಸೇನೆ.